नर्मदे हर हर। आज परिक्रमेचा 78वा दिवस आणि रामनगर या ठिकाणाहून आम्ही आज निघतोय। नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर। रामनगरहून महाराजपूरकडे। आता महाराजपूर या ठिकाणाहून 15 किलोमीटर आहे, तर आम्ही महाराजपूरच्या दिशेने निघालेलो आहे। हे गावातला रस्ता आहे, गावातल्या रस्त्यातून मोठ्या रोडला लागायचं आणि मग पुन्हा तिथून महाराजपूरकडे। अशा पद्धतीने आमचा आजचा प्रवास हा सुद्धा थोडासा सडक मार्ग पुन्हा मैयाच्या किनाऱ्याला लागतो। ह्या पद्धतीने आमचा आजचा हा प्रवास चालू झालेला आहे। रामनगरमधून निघाल्यानंतर रस्त्यावर अशा प्रकारे धुकं पसरलेलं होतं। लोक फिरायला आलेले परिक्रमावासी जात असताना अशा पद्धतीनं संपूर्ण परिसरामध्ये असं धुकं पसरलेलं आहे। एक 30-40 फुटापर्यंतचं दिसते, त्याच्या पुढचं काही दिसत नाही। भागवत काका यायले, पूर्ण धुकं असल्यामुळं जास्त लांबचं दिसत नाही। गणेश काका त्याच्या पुढे आहेत, दिसत नाही ते धुक्यामुळं। अशा पद्धतीनं सकाळचा प्रवास आमचा चालू झालेला आहे। घुगरा ह्या गावापासून सडक मार्ग सोडून हा कच्चा मार्ग या ठिकाणी लागला। या ठिकाणी हे आंब्याचे झाड, आंब्याच्या झाडाच्या शेजारी बसून बिस्किटाचा बालभोग आणि थोडा वेळ विश्राम असा आम्ही या ठिकाणी केला। सूरजकुंड धाम सकवा, गावाचं नाव सकवा हा आहे। ह्या सूरजकुंडाच्या ठिकाणी आम्ही आलो। हा नर्मदे हर हा आश्रम आहे। या ठिकाणी आलो। या सूरजकुंडाच्या ठिकाणी आम्ही आलो। सगळेजण दर्शनाला जाणार। नर्मदा मैयाच्या काठावर आज खूप दिवसानं 5-7 दिवसानं नर्मदा मैयाचं दर्शन आम्हाला या ठिकाणी बीडची गाडी नर्मदे हर, नर्मदे हर बाबाजी। इथं नर्मदा जयंतीच्या निमित्तानं रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
गोपाल कृष्ण भगवान की जय। इथं अखंड रामचरितमानस वाचले जातं। महारुद्र बजरंगबली हनुमान की जय। अखंड रामचरितमानस या ठिकाणी वाचल्या जातं। त्याचप्रमाणे या ठिकाणी देवीचं मंदिर आहे, शिवमंदिर आहे। मोठ्या अशा वटवृक्षाखाली रामकथेचं आयोजन। या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः। या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। पार्वती परमेश्वरी। अशा ह्या सुंदर ठिकाणी सूर्यकुंडाच्या आम्ही आलो। मैयेचा घाट हा असा खाली आहे। तर इथपर्यंत आम्ही आलो, दर्शन वगैरे घेतले, भोजन प्रसादी घेणार आणि पुढचा प्रवास सुरू। ही नर्मदा मैया चाय लेंगे? राधा कृष्णाचं मंदिर। सूर्यकुंडाहून निघालो। प्रत्येकाला इथल्या एक जणांनी उन्हाची टोपी या ठिकाणी दिली। उन्हाची टोपी या ठिकाणी घालून सगळेजण, कोणाला ऊन लागू नये म्हणून त्या भक्तांनी बिचाऱ्यांनी सगळ्याला उन्हासाठी म्हणून टोप्या दिल्या। टोप्याचा घेतल्या आणि प्रत्येक जणाचा प्रवास या ठिकाणी सुरू। नर्मदे हर। आज परिक्रमेच्या 78व्या दिवशी आम्ही सकाळी निघालो रामनगरहून। तर पुढे आल्यानंतर आज थंडी रात्री नव्हती, सकाळी थोडं धुकं, थोडी थंडीगार हवा होती। पण सगळं पूजा वगैरे करून आम्ही निघालो। तर सगळा सडक मार्ग आणि शेवटला मैयाचा किनारा। तर आम्ही पहिल्यांदा आम्हाला मुगली, मधुपुरी, घुगरा, आमगाव, हिरदेनगर, पिपरपाणी, खारदेवरी असे गावं लागले। बडीखिरी, सकवाहा। सकवाहाला आम्ही त्या ठिकाणी हनुमान मंदिर, कृष्णाचं मंदिर, महादेवाचं मंदिर अशा ह्या सगळे मंदिरं त्या ठिकाणी होते। त्या ठिकाणी आमच्या दुपारची भोजन प्रसादी त्या ठिकाणी झाली। त्याच्यानंतर पुढे आलो तर पूर्वा, सकवाहा आणि पूर्वा हे दोन गावं गेल्यानंतर मग महाराजपूर लागलं। त्या महाराजपूरला आम्ही पुढे आलो। त्याच्यानंतर महाराजपूरहून पुढे आल्यानंतर सहस्त्रधारा ह्या ठिकाणी आम्ही हा जो आश्रम आहे ह्या आश्रमामध्ये या ठिकाणी मुक्काम केला।
आम्हाला आमची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, परिक्रमावासियांची व्यवस्था या ठिकाणी. तर आम्ही या ठिकाणी आता स्नान वगैरे केलेलं आहे, पूजा वगैरे करायची. लाईट नाही, लाईट येईल, लाईट गेलेली. तर अशा पद्धतीनं आमचा आजचा 78व्या दिवसाचा आमचा मुक्काम आम्ही ह्या सहस्त्रधारा या ठिकाणी आमचा मुक्काम या ठिकाणी करत आहोत. नर्मदे हर.